1,85,000च्या आसपास मतदान मला सर्वसामान्य जनतेने दिलं आहे आणि राज्यातला एक नंबरचा आमदार ज्याला सगळ्यात मताधिक्य जास्त मिळालेलं आहे म्हणून जनतेने मला निवडलेलं आहे आणि प्रामुख्यानं 1 लाखापेक्षा जास्तचं मार्जिन म्हणजे 1,08,000पेक्षा जास्त मार्जिन मला माझ्या मतदारसंघानं सलग चौथ्यांदा दिलं आहे। त्यामुळे मला अभिमान आहे की मी केलेल्या विकास कामांच्या जीवावर आणि संघटनात्मक ताकद जी त्या माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची आहे आणि प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे भरीव काम 2 ते 2.5 वर्षामध्ये केलं होतं त्याची प्रचिती ह्या जनतेनं मला दिली आणि एवढं मोठं मताधिक्य दिलं, त्यामुळे मी जनतेचा आभारी आहे। मागील 2.5 वर्ष जर आपण पाहिलं तर अनेक आरोप आपल्यावरती करण्यात आले होते, विरोधकांकडनं खोके म्हणण्यात आलं होतं, गद्दार म्हणण्यात आलं होतं। मात्र 2.5 वर्षात जो निर्णय घेतला होता आपण उठावाचा तो योग्य आहे असं आपल्याला वाटतंय का? नाही, उठावाचा निर्णय तर आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता आणि तुम्ही बघितलं की राज्यामध्ये पहिल्यांदा जर 2-2.25 वर्षापूर्वी एक उठाव केलेल्या व्यक्तीकडे 57 आणि आमच्याबरोबर जवळजवळ 3 अपक्षीय आमदार म्हणजे 60 आमदारांच्या संख्येवर ज्या एका व्यक्तीकडे येतं, ज्या पक्षाच्या एका प्रमुखाकडे येतं, म्हणजे तो उठाव किती गरजेचा होता आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि आमदारांची काय भावना होती ते ह्या उठावाच्या माध्यमातून दिसून आलं आणि पूर्वीच्या काळामध्ये असं काही निर्णय व्हायचे तेव्हा जे आमदार अशा प्रकारचं म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये गद्दारी किंवा बंडखोरी करायचे ते कधीच निवडून येत नव्हते, परंतु आमचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आले, जे आमच्या सोबत होते ते सर्व जवळजवळ आमदार निवडून आले, याचा मला अभिमान आहे। त्यामुळे हा उठाव किती महत्त्वाचा होता आणि आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो आम्ही गद्दार नाही, आम्ही खुद्दार आहोत। आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी हिंदुत्वाची ज्योत ह्या राज्यामध्ये निर्माण केलेली आहे त्याची मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये जी आग आहे ती आग अतिशय चांगल्या प्रकारे हिंदुत्वाच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि त्याला सर्वसामान्य जनतेने पाठिंबा दिला। महायुतीला स्पष्ट बहुमत तर मिळालेलं आहे, मात्र आता मुख्यमंत्री पुन्हा कोण होणार नव्या सरकारमध्ये याची उत्सुकता? बघा, मला जर तुम्ही विचारलं तर मी हेच म्हणेल, मी ठाणेकर आहे। शेवटी एकनाथ शिंदे साहेबांचा मित्र आणि 30 वर्षाचा म्हणजे अगदी नगरसेवक पदाच्या कार्यकाळापासून त्यांच्यासोबतचा असलेला एक सहकारी आहे। तेही माझ्याबरोबरच म्हणजे ते 5 टर्म आमदार झाले, मी 4 टर्म आमदार आहे, 3 टर्म मी नगरसेवक होतो, ते 2 टर्म नगरसेवक आमच्यासोबत होते। त्यामुळे एक मित्र म्हणून एक कौटुंबिक सहकारी म्हणून तर माझी भावना हीच राहील की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनीच परत त्या खुर्चीवर विराजमान व्हावं आणि लोक कितीही म्हणत असले की लाडक्या बहिणीच्या माध्यमातून एवढं मोठं मताधिक्य मिळालं आहे किंवा बटेंगे कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे ह्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा चालल्या ही वस्तुस्थिती आहे। त्या घोषणांचा नक्कीच मतदारांच्या परिणाम मतांवर झालेला आहे, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा जो चेहरा ह्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे, सर्वसामान्य जनतेनं बघितलं, त्यात शेतकरी असू द्या, कष्टकरी असू द्या, लहान मुलं असू द्या किंवा महिला असू द्या, तो चेहरासुद्धाच तेवढा निर्णायक होता ह्या आम्हाला मताधिक्य मिळवण्यामध्ये। त्यामुळे त्याच चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या असेल तर परत एकदा त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या जनतेची, महाराष्ट्रातील तमाम जनतेची आणि आमची इच्छा आहे। परंतु शेवटी काही जो निर्णय होतो तो अंतिम पातळीवर होतो, कारण आम्ही महायुती आहे, आमची युती घट्ट आहे, एकदम फेविकॉल जोड आहे, त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील ते निर्णय आमच्यावर बंधनकारक असतील। एक शेवटचा प्रश्न आहे, विरोधकांचा सुपडा साप या विधानसभेत झालेला आहे, काय सांगाल कुणाला कशा पद्धतीने आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते? महाराष्ट्राचा अमृत कलश घेऊन ह्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा अशी परिस्थिती आलेली आहे की विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेतासुद्धा राहिलेला नाही आहे आणि कुणाचे 10 आमदार तर कुणाचे 16 आमदार तर कुणाचे 20 आमदार अशा हे महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेले आहे आणि त्यामुळे महायुतीनं चांगलीच चपराक यांना दिलेली आहे। अशी परिस्थिती खरंच विरोधी पक्षनेत्यांवर किंवा विरोधी पक्षावर येऊ नये अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे, कारण शेवटी ही विधानसभा असते, आजच्या विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी करायची असते आणि सक्षम विरोधी पक्षसुद्धा ह्या राज्याला हवा असतो। त्यामुळे दुर्दैव आहे, परंतु शेवटी ठीक आहे, विरोधी पक्षाची सक्षम जी भूमिका आहे ती परत निर्माण होऊ नये यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचं सरकार पुढल्या 5 वर्षात देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।